दिवाळी सणातील अभ्यंग स्नानाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व दिले गेले आहे. अभ्यंग स्नान म्हणजे तेल, उटणे किंवा अत्तर लावून स्नान करणे. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान केले जाते. तेल, उटणे अंगाला लावून आपल्यातील नरकरूपी पाप वासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे. तेव्हाच आत्म्यावरील अहमचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल. अभ्यंग स्नान झाल्यावर देव व आई वडिलांचे दर्शन घ्यावे. या दिवशी यमतर्पण केल्याने अपमृत्यू टाळता येतो असे सांगितले जाते. सर्वत्र समृद्धी व्हावी याकरिता पणत्या लावण्याची प्रथा आहे. सणाच्या दिवशी करता तसा स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवावा. नरक चतुर्दशीला काली चतुर्दशी, रूप चतुर्दशी, छोटी दिवाळी आणि नरक निवारण चतुर्दशी या नावाने संबोधले जाते. प्राचीन हिंदू साहित्यानुसार नरकासुराचा वध श्रीकृष्ण, सत्यभामा आणि काली या तिघांनी आजच्या दिवशी केला होता. म्हणून या दिवसाचे पहाट धार्मिक अनुष्ठान, उत्सव आणि आनंदाने साजरे करतात. या दिवशी सूर्योदयापूर्वी अंगावर तेल लावून लिंबाची पाने पाण्यात टाकून आंघोळ केल्याने उत्तम आरोग्य प्राप्त होते आणि नरकाची भीती दूर होते असा समज आहे. नरकासुर नावाच्या राक्षसाचा श्रीकृष्णाने संहार केला म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असे नाव पडले आहे असा पुराणांमध्ये उल्लेख आहे. कोकणातल्या ग्रामीण भागात या दिवशी नवीन भातापासून तयार केलेल्या पोह्यांचे विविध पदार्थ बनवण्याचा रिवाज आहे. तर शहरांमध्ये विविध प्रकारचे फराळ केले जाते. शहरात या दिवशी सुगंध उठणे, सुवासाचा साबण लावून आंघोळ करतात. देवळात जाऊन देवदर्शन करून आल्यावर एकत्र बसून फराळ करतात. हा दिवस येणाऱ्या व जाणाऱ्या विक्रम चौथांचा संधिकालातला दिवस. सरते वर्ष भरभराटीचं, समृद्धीचं गेलं त्याची कृतज्ञता व्यक्त करण्याची कृषी संस्कृतीची ही परंपरा होती. कृष्ण व नरकासुराच्या कथेचा साल त्यास खूप नंतर चढवण्यात आला असावा. नरक चतुर्थी म्हणजे काय? नरक चतुर्दशीला नरका पूजा किंवा रूप चतुर्दशी सारख्या इतर नावाने देखील ओळखले जाते. नरक चतुर्दशीचा हा सण कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरा केला जातो. मान्यतेनुसार याच दिवशी भगवान श्रीकृष्ण यांनी नरकासुराचा वध करून 16,100 मुलींची सुटका केली व त्यामुळेच नरक चतुर्दशी साजरी केली जाते. यासोबतच या दिवशी संध्याकाळी दिवादान करण्याची प्रथा आहे. हा दिवा यमराजासाठी केला जातो. पौराणिक कथांनुसार या दिवशी यमदेवाची पूजा केली जाते. महापर्वाच्या या मालिकेतील या सणाला स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. कार्तिक कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी पूर्ण विधीपूर्वक पूजा केल्यास जन्मभर केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते. तसेच नरक आणि अकाली मृत्यूचे भय राहत नाही. नरक चतुर्दशी का साजरी केली जाते? पौराणिक कथेनुसार नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अत्याचार्याने दुष्ट राक्षस नरकासुराचा वध केला. 16,100 मुलींना नरकासुराने आपल्या कैदेत ठेवले होते. श्रीकृष्णाने या मुलींना नरकासुराच्या बंदीपासून मुक्त केले आणि पत्नी सत्यभामाच्या मदतीने 16,100 मुलींशी विवाह करून त्यांना सन्मान दिला होता. मुलींच्या बंधनातून मुक्ती आणि नरकासुराच्या वधाच्या स्मरणार्थ नरक चतुर्दशीच्या दिवशी दीपदानाची परंपरा सुरू झाली. त्यासाठी दिवे लावून सजावट केली जाते आणि नरक चतुर्दशीचा सण साजरा केला जातो. नरक चतुर्दशीचे महत्त्व. नरक चतुर्दशीच्या दिवशी दिवा लावून दिवादान करण्याचे पौराणिक महत्त्व आहे. या दिवशी संध्याकाळी दिवे लावल्याने अंधार दूर होतो. म्हणूनच नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी असेही म्हणतात. या दिवशी नरकासुराचा वध करून 16,100 मुलींना बंधनातून मुक्त केल्यावर श्रीकृष्णाने लग्न करून या मुलींचा आदर करण्याचे विशेष महत्त्व दिले आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये? या दिवशी सूर्योदयापूर्वी शरीरावर तिळाचे तेल लावून पाण्यात औषध मिसळून आंघोळ करून 16 वलय केल्याने सौंदर्य व सौभाग्य वाढते. म्हणूनच या दिवसाला रूप चौदस असेही म्हणतात. नरक चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी घराच्या बाहेर मुख्य गेटवर पूर्व दिशेला 4 पेटी मातीचा दिवा ठेवा आणि या दिवशी निळे आणि पिवळे कपडे घालावे अशी ही मान्यता आहे. नरक चतुर्दशीची पौराणिक कथा.
आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला आणि त्याच्या जुलमातून अनेकांना मुक्त केले. नरकासुर हा प्रज्ञज्योतिषपुराचा राजा होता. सुरुवातीला त्याने योग्यतेने राज्यकारभार सांभाळला, परंतु बाणासुराच्या संगतीने तो दुष्ट विचारांचा झाला. त्याचा अन्याय एवढा विकोपाला गेला की वसिष्ठांनी नरकासुराला भगवान विष्णूच्या हातून मृत्यू येण्याचा शाप दिला. नरकासुर या शापाने चिंतित झाला आणि कठोर तपश्चर्या करून त्याने ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले. कुणाकडूनही मृत्यू येणार नाही असा त्याने ब्रह्मदेवांकडून वर मिळवला आणि त्याच्या अन्यायांना पुन्हा वाचा फुटली. सामान्यांचा छळ करणे, स्त्रियांना पळवून नेणे ही कर्म तो करू लागला. त्याने अनगणित संपत्ती लुटली आणि 16,100 स्त्रियांना बंदी बनवून मणी पर्वतावर ठेवले. त्याला मिळालेल्या वरदानामुळे तो देव, गंधर्व आणि सामान्य म्हणून जातीकरता प्रचंड त्रासदायक झाला होता. भगवान श्रीकृष्णांनी गरुडावर स्वार होत अनेक पर्वतांनी वेढलेल्या प्रज्ञज्योतिषपुरावर स्वारी केली. नरकासुराचा वध करत त्याच्या देहाचे 2 तुकडे केले. नरकासुर वधामुळे प्रजा आनंदी आणि समाधानी झाली. देव आणि गंधर्व आनंदी झाले. नरकासुराने ज्या 16,100 स्त्रियांना बंदी बनवले होते त्यांना त्यांचा परिवार पुन्हा स्वीकारणार नसल्याने भगवान श्रीकृष्णाने त्या सर्व स्त्रियांसमवेत विवाह केला आणि त्यांना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाली. नरकासुराने मरताना भगवान श्रीकृष्णाला वर मागितला. आजच्या दिवशी पहाटे उठून मंगल स्नान करणाऱ्याला नरक यातनांपासून मुक्ती मिळाली. श्रीकृष्णाने त्याला वर दिला. त्यामुळे नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंग स्नानाची प्रथा पडली. त्यामुळे आजच्या दिवशी जे लोक पहाटे उठून स्नान करीत नाहीत अशांची वर्षभर दरिद्री आणि संकटे पाठ सोडत नाहीत अशी समजूत आहे. ज्या समयी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला त्यावेळी त्याच्या रक्ताचे शिंतोडे श्रीकृष्णावर ओढले. ते सर्व स्वच्छ करण्याकरिता भगवंताने सुगंधी तेलाने उठण्याने स्नान केले आणि तेव्हापासून अभ्यंग स्नानाची परंपरा सुरू झाली अशी देखील आख्यायिका सांगितली जाते. नरकासुराची माता भूदेवीने सर्व प्रजेला उद्देशून सांगितले की नरकासुराच्या वधावर शोक करू नये, तर त्याच्या मृत्यूचा आनंद पर्व म्हणून साजरा व्हावा. कुणाएकाच्या आनंदापेक्षा आणि स्वार्थापेक्षा सर्व प्रजेचे सुख समाधान जास्त महत्वाचे असते असा संदेश नरक चतुर्दशीचे पावन पर्व आपल्याला देतो.